पावस हा संघ एक तगडा संघ, मोठमोठे खेळाडू या संघामध्ये आहेत. परफॉर्मन्स नक्कीच परफॉर्मन्समध्ये दमखम दाखवत आहेत आणि या स्पर्धेमध्ये कमाल खेळ केलाय. तर पाहूया या मॅच मध्ये मजा येईल. दोन तगडे संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला YCC पावस तर दुसऱ्या बाजूला युवा 11 लांजा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय YCC पावस या टीमने, तर आमंत्रित केलंय युवा 11 लांजा या संघाला. पहिला बॉल येथे मात्र हवेत, फिल्डर पळतोय, येथे पकडेल का? कॅच नाही, येथे कॅच ड्रॉप होते. ही कॅच पकडणं थोडीशी हार्ड असते, परंतु ही मोठी स्पर्धा आहे, अशा कॅच तुम्हाला पकडाव्या लागतील. येथे कॅच ड्रॉप होते. सिंगल आले, सिंगलने खातं खोललंय टीमचं. एक रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती आता इम्रान. वेगवान बॉल, येथे पंच इशारा करतात, परंतु हा बॉल वाईड बॉल आहे. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू वन बाउंसचा देखील इशारा दिला गेलाय आणि नक्कीच दंडित करण्यात आले गोलंदाजाला. वाईडच्या स्वरूपामध्ये एक रन ऍड होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले 2 रनवर. एक महत्वाचा सामना, येथून महत्वपूर्ण खेळी दोन्ही संघाला करावी लागेल. येथे मात्र फटका हवेत, फिल्डर तेथे तैनात, बॉल पोहोचलाय थेट क्षेत्ररक्षकाकडे आणि विकेट येते. पहिला धक्का बसतोय. फलंदाज इम्रान बॅक टू द पॅव्हेलियन. धक्का क्रमांक पहिला. आता मात्र नक्कीच कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग जुळलं नाही आणि संध्याकाळचं सत्र आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठे ना कुठे बॉल ट्रॅव्हल होण्यास थोडेसे कष्ट जास्त करावे लागतात. अशाच परिस्थितीमध्ये फटका तर चांगला होता, परंतु अखेर हा पोहोचला थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट येते. पहिला धक्का बसतोय. इथून विकेट आल्यानंतर कमबॅक तर करायचंय, रन बनवायचंय, तर मोठं टार्गेट निर्माण करायचंय या मॅच मध्ये. पाहूया, नक्कीच आपण पाहिलं गेलं तर मागच्या 2 सामन्यांमध्ये मॅजिकल ओव्हरचा फार इम्पॅक्ट राहिला, कारण प्रत्येक वेळी ज्या वेळेला रन कमी होते, बोनस मिळाला असता, त्या वेळेला नक्कीच कुठे ना कुठे रन कमी पडले आणि येथे मॅजिकल ओव्हर फार महत्वाची ठरली. आता मात्र बिलाल आलाय, ज्या बिलालने मागची मॅच फिनिश केली होती 2 षटकारांनी, तोच बिलाल आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. बिलालकडे क्षमता आहे. यावेळेला फटका तर चांगला आहे, फिल्डर ते तैनात. पुन्हा एकदा थोडंसं फंबल करतोय. 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डाईव्ह करतोय, परंतु हा बॉल त्याला चकवत फसवत बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. चौकार आलाय. 4 रन बिलालच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात तर चांगली होते. आशिष याच्या विरुद्ध नक्कीच एक विकेट आशिषने मिळवले जरूर, परंतु त्याच्या विरुद्ध हा चौकार पाहायला मिळतोय. पहा, फिल्डर होता, फंबल चूक झाली, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केला, परंतु स्वतःच्याच हात लागला आणि त्यामुळे बॉल चौकारासाठी पाहायला मिळाला. नो बॉल. हो, एक बाउन्सर झाला होता आणि पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू पंच इशारा करतायत. हो, हा नो चेंडू असेल आणि येणारा बॉल हा फ्री हिटचा बॉल असेल. म्हणजेच काय, तर संपूर्णपणे संधी मोठा फटका सजवायची फलंदाजावरती आहे. तर पाहूया, क्षमता तर आहे बिलालकडे, त्या क्षमतेचा वापर करेल का, की दुसऱ्या बाजूला हा फ्री हिटचा बॉल योग्यरित्या हाताळला जातोय, हे पाहायचंय. आतापर्यंत रन खर्च झालेत 7. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. फ्री हिट बॉल. ओहो, काय चेंडू फेकला. कमी गतीने फेकलेला चेंडू अगदी फसवलं गेलं बिलालला. कमाल चेंडू. नक्कीच पाहिलं गेलं तर मागचे काही चेंडू वेगवान फेकले होते. पहा, फिंगर रोल केले, बॅक ऑफ द हँड स्लोवर वन. टेनिस क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये फार कमी असे खेळाडू आहेत जे बॅक ऑफ द हँड स्लोवर वन टाकतात. काय चेंडू फेकलाय, अप्रतिम. यावेळेला पुन्हा एकदा तसाच बॉल, परंतु हा वाईड बॉल आहे. पंचांचे हात जमिनीला समांतर, म्हणजे वाईड बॉल. एक अतिरिक्त रन ऍड केली जाईल. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसवते. धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत 8 रन. पहिलं षटक प्रगतीपथावर. 2 बॉल अजूनही शिल्लक असतील या षटकामधील आणि इथून बिलाल वैयक्तिक 4 रन वरती खेळतोय. चांगला बॉल, वेगवान बॉल. मागचे 2 बॉल स्लोवर वन होते, आता मात्र चांगल्या वेगाने योग्य टप्प्यावरती फेकला बॉल आणि ते एक सिंगल पूर्ण होते. हीच खासियत आहे या गोलंदाजाची. आशिष खूप चांगल्या धाटणीचा गोलंदाज आणि तिथे मात्र एक सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9. स्ट्रायकिंग एंड वरती आता आपल्याला पाहायला मिळेल सुमित.
मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मागच्या मॅच मध्ये प्राप्त केला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा उडवलंय चेंडू, तर हवेत पोहोचलाय कुठे हे पाहायचंय. आणि हा बॉल फिल्डरने केले चूक. इथे बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. चूक झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते, हे लक्षात घ्या. आणि इथे मात्र कॅच कुणाची सुटली आहे, तर सुमितची. इथे मात्र नक्की सुमितला जीवदान मिळाले. पहिले षटक ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. येथे मात्र उडवलं होतं बॉलला मिड विकेटच्या दिशेला. चेंडू हवेमध्ये खूप काळ पाहायला मिळाला. अगदी अखेरच्या क्षणाला दिशा बदलली चेंडूने कदाचित, आणि येथे फिल्डरपासून दूर राहिला. चौकार मिळाला. चौकाराने पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली गेली तर जाऊन पोहोचली ती 13 धावांवरती. दुसरा षटक, या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय जावेद सनदी गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगला गोलंदाज, आणि आता मात्र याला दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केले. पहिल्या षटकामध्ये अखेरच्या चेंडूवरती चूक झाल्यामुळे रन तर खर्च झाल्यात, परंतु जावेदने जर रन थांबवल्या तर नक्कीच थोडंसं कमी रनचं टार्गेट मैदानावरती उभं राहू शकतं. तर पाहूया, तर दुसऱ्या बाजूला बिलाल हा देखील आता संध्याकाळच्या सत्रामध्ये रंगामध्ये आलाय. याची देखील बॅट बोलू लागली आहे. याला थांबवायचं कसं, तर दुसऱ्या बाजूला सुमितला तर जीवदान दिलंय, त्याला देखील कसं थांबवायचं असे प्रश्न जरूर आहेत. यावेळेला बॅकफुटला येऊन कट केलाय. बॉल कुठे चाललाय, डीप पॉइंटच्या डोक्यावरून हवाई सुंदरीला बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर येतोय हा दमदार षटकार बिलालच्या बॅटमधून. पहा, बॅकफुटला आला, जागा बनवली आणि फेकून दिलं बॉलला मनगटाच्या सहाय्याने डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारासाठी स्वागत केलंय जावेदचं. जावेद सनदी याच्या पहिल्याच बॉलवरती पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. आता पाहूया, आक्रमक झालेला बिलाल मोठे फटके सजवतो का. यावेळेला टॉप एज बॉल चाललाय डिक्लेअर बॉक्स मध्ये. रन मिळेल एक धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचेल ती 20 रन वरती. हे संध्याकाळचं सत्र, या सत्रामध्ये नक्कीच सामने चुरशीचे पाहायला मिळाले. हे दोन्ही संघ तगडे आहेत. या देखील सामन्यामध्ये लढत कायम असेल. नक्कीच क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्हाला कष्टाला पर्याय नाही आहेत, आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही आहे. यावेळेला उडवलं बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. देखणा दमदार शानदार षटकार बिलाल थांबायचं नाव घेत नाहीये. कमाल फलंदाजी मैदानावरती. येथे मात्र नक्कीच पहिला बॉल त्याला पाठवलं षटकारासाठी. त्यानंतर लेग डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रन आला, आणि आता पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला हा षटकार ठोकत असताना या ओव्हरमध्ये तब्बल 2 मोठे फटके सजवलेत बिलालने. खूप चांगली फलंदाजी करतोय बिलाल, आपल्या टीमसाठी रन बनवतोय, आणि हेच तर गरजेचं आहे युवा 11 लांजा टीमला. या मॅच मध्ये मोठं टार्गेट बनवायचे. पहा, टप्प पडल्यानंतर वळण घेतलं होतं चेंडूने, परंतु हे पाहिलं आणि तितक्याच चांगल्या धाटणीचा फटका सजवला आणि 6 रन वसूल करण्यात आल्यात. पहा, टेलिकास्ट किती चांगलं केलं जाते. अगदी 3 अँगलनी प्रत्येक क्षणचित्रे टिपली जातात. यावेळेला मात्र हा फटका अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटला चेंडूला पकडलं, थ्रो करेल तोपर्यंत सिंगल मिळाले. आपण चर्चा करत होतो टेलिकास्ट बद्दल. tenniscricket.in खूप मोठी वेबसाईट, यूट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करण्यात येते. इथे अंपायर रिव्ह्यू घेतला गेला.
येस, इथे डिसिजन आलाय की चौकार नाहीये, थांबवलंय बॉलला. अखेर खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि खूप चांगलं टेलिकास्ट इथे आपल्याला tenniscricket.in च्या माध्यमातून. यावेळेला मात्र आडव्या बॅटने इथे अगदी आमच्या समालोचन कक्षा समोर हा फटका. येस, इट इज अ 6. 6 रनसाठी पाठवलंय बॉलला सुमित गुरवने. कमाल फलंदाजी मैदानात, धुवाधार बॅटिंग करतोय. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आग उकणारी फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते सुमितची. शॉर्ट बॉल त्याला पुल केलं समोरच्या दिशेला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा दमदार षटकार. 6 रन. पुन्हा एकदा सुमित ऑन स्ट्राईक. स्लोवरून बॉल, आता मात्र गती कमी केली होती आणि येथे अलॉंग दी कार्पेट बॉल काउकवर रिजन वरती फिल्डर आहे तैनात. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या पण पाहिली गेली तर जाऊन पोहोचले 2 षटकांच्या अखेरीस 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच सुरुवात तर चांगली केली आहे, परंतु ही सुरुवात अशीच कायम ठेवावी लागेल. 1 विकेट गमावली युवा लांजा या संघाने, परंतु दुसऱ्या बाजूला कमबॅक होईल का? गोलंदाजी करत असताना रन तर आता 2 ओव्हरमध्ये खूप खर्च झालेत. 3रं षटक यावरती नजर असतील. येथून येणारं 3रं षटक जर कमी रनचं आपल्याला पाहायला मिळालं तर नक्कीच या सामन्यामध्ये कायम मजा राहील. तर पाहूया सेकंड इनिंगच्या खेळमध्ये देखील जर माफक लक्ष येथे हाताळण्यात आलं तर सेकंड इनिंगच्या खेळामध्ये नक्कीच या सामन्याला खूप जास्त मजा येईल. आणि हेच पाहण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण या क्रिकेटचा आनंद घेत असतो. तर पाहूया असा चुरशीचा सामना आपल्या भेटीस येतोय का. एका बाजूला YCC पावस तर दुसऱ्या बाजूला युवा लांजा 11 हा संघ आपल्या पाहायला मिळतोय. 17च्या सरासरीने इथे धावा गोळा करतायत. ही सरासरी अशीच कायम ठेवली तर नक्कीच 85 पर्यंत पोहोचू शकतात युवा लांजा हा संघ. तर YCC पावस गोलंदाजी करण्यासाठी जलसिंग पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल सुमित स्ट्रायकिंग एंडला जलसिंग पाटील. 3रं षटक. वेगवान बॉल, भन्नाट वेग या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. सुमितला येथे बीट करत हा बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. जलसिंग पाटील यासाठीच याला गोलंदाजाला आमंत्रित केलंय की 3ऱ्या षटकामध्ये रन रोखायच्यात, येथून रन खर्च करायच्या नाहीयेत. फुल टॉस बॉल होता, परंतु वेग इतका चांगला आहे या वेगाच्या विरुद्ध बॅट जोरदार फिरली नाही. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक अलाउंग दी कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर होता तैनात, त्याने पकडला बॉल. थ्रो करेल तोपर्यंत सिंगल आले. एक सिंगलने धावसंख्या स्कोर कार्डवरती पुढे सरसावते 35 धावांवरती. 3रं षटक येथे प्रगतीपथावर आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये काय बॅटिंग केले. यावेळेला कमाल गोलंदाजी, टो क्रशिंग यॉर्कर मैदानावरती पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. डिक्लेअर बॉक्समध्ये बॉल पोहोचलाय. 1 रन डिक्लेअर बॉक्समध्ये पाहायला मिळते. या एका सिंगलने धावसंख्या स्कोर कार्डवरती पुढे सरसावते 36 धावांवरती जाऊन पोहोचले. 3रं षटक जलसिंग पाटील. कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण मागच्या 2 षटकांमध्ये खूप धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली होती. टॉप एज विकेट किपर पोहोचेल का? 1-2 नाही. खूप चांगला प्रयत्न नितीन माटुंगे याचा आपल्याला पाहायला मिळाला. बॉलपर्यंत पोहोचला होता, परंतु अखेरच्या क्षणाला दुसऱ्या अटेम्प्टमध्ये येथे जेल सुटला. खूप चांगली गोलंदाजी पहा. कोणताही मोठा फटका या षटकामध्ये अजूनही आलेला नाही आहे. कमाल गोलंदाजी केली जलसिंग पाटील याने. दुसऱ्या बाजूला सुमित आणि बिलालला देखील शांत ठेवलंय. पुन्हा एकदा फुल टॉस सुमितसाठी हा बॉल लॉंग दी कार्पेट. टायमिंग जुळत नाही आहे पहा, थोडासा फसवतोय फलंदाजांना. जे फटके मागच्या 2 ओव्हरमध्ये सजवले होते या खेळाडूंनी, परंतु या षटकामध्ये तसेच फटके सजवण्यास कुठे ना कुठे कमी पडतायत आणि त्याचं कारण आहे जलसिंग पाटील. थोडासा माइंडशी खेळतोय फलंदाजांच्या. चांगली गोलंदाजी. फुल टॉस हवेमध्ये आहे आणि येथे मात्र फिल्डर नाही आहे. डीपमध्ये फिल्डर येईल तत्परतेने, तोपर्यंत एक सिंगल. खूपच चांगली गोलंदाजी पहा. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करण्यात आल्या जलसिंग पाटील याच्याकडून आणि त्यामुळे धावसंख्या कुठे ना कुठे थोडीशी थांबताना पाहायला मिळते. 39 धावा 3 षटकांच्या अखेरीस. येणारे षटक हे थोडंसं मॅजिक ओव्हरचं आपल्याला पाहायला मिळेल आणि या षटकामध्ये जर 16 रन बनवल्या तर 5 रनचा बोनस देखील मिळेल. तर पाहूया तो 5 रनचा बोनस फलंदाज मिळवत आहेत की दुसऱ्या बाजूला ते 5 रन मायनस केले जातील, हे पाहायचंय.
तर या मॅजिक ओव्हरमध्ये गोलंदाज पाहूया कोणता आमंत्रित केला जातो, कारण महत्त्वपूर्ण आहे ही मॅजिक ओव्हर. यस, पंचांचा इशारा येतोय, मॅजिक ओव्हरला होईल सुरुवात. कानमंत्र दिला जातोय. नक्कीच त्यांना ठाऊक आहे येथून जर तुम्ही चुका केलात, येथून तुमचे 2 खराब चेंडू समोरच्या संघाला 5 अतिरिक्त रन देऊन जातील, त्यामुळे चांगली गोलंदाजी करायची आहे. चौथं षटक, या चौथ्या षटकामध्ये विकी पुजारीला आमंत्रित केले. एक अनुभवी व्यावसायिक क्रिकेट खेळणारा गोलंदाज याला आमंत्रित करण्यात आले. विकी पुजारी गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिले षटक हाताळेल आणि संघाकडून येथे मॅजिक ओव्हर हाताळण्यासाठी आलाय. पहिला बॉल व्हाईट बॉल आहे. पहिला चेंडू एक अतिरिक्त रन खर्च करून जाईल. बिलाल स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरुद्ध हा बॉल थोडासा शरीराच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर आता हा एक अतिरिक्त रन खर्च झालाय. विकी पुजारी गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला बिलाल स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल, परंतु तेथे टायमिंग जुळलं नाही आहे. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल फसवलं गेले बिलालला. हीच तर खासियत आहे, हीच तर ओळख आहे या गोलंदाजाची. फलंदाजाच्या माइंडशी खेळतो. त्याला ठाऊक आहे की कोणता फलंदाज कशा पद्धतीने फटका खेचण्यास माहीर आहे आणि तशा पद्धतीची गोलंदाजी विकी पुजारीची आपल्याला पाहायला मिळते. परंतु बिलाल देखील कमी नाही आहे, तो देखील तितकाच ताकदवान फलंदाज आहे. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलंय 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकला आणि अखेरच्या बॉलवरती देखील षटकार ठोकला तो बिलाल. यावेळेला मात्र खूपच बाहेर हा बॉल. पहिला बॉल वाईड, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा एकदा वाईड बॉल. 2 रन या ओव्हरमध्ये खर्च तर झालेत. एक चेंडू फेकलाय आतापर्यंत. तर पाहूया, हे मॅजिक ओव्हर आहे. इथून जर या ओव्हरमध्ये 16 रन खर्च झाल्या तर 5 रन अधिक गणल्या जातील या टीमच्या टोटलमध्ये, हे पाहायचंय. विकी पुजारी गोलंदाजी करण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूला बिलाल स्ट्रायकिंग एंडवरती 23 धावांवरती वैयक्तिक खेळी सजवतोय आपल्या मैदानामध्ये. यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत पोहोचेल का? फिल्डर पकडले कॅच. विकेट येते. बिलालला परतावं लागेल. येथे मात्र बिलालचा खेळ या मॅच मध्ये चांगला राहिला आणि आता मात्र एक चांगला दर्जेदार झेल पकडण्यात आलाय. विकी पुजारी यासाठीच आला होता. येथून नक्कीच विकेट मिळवून देतोय. खूप चांगला कॅच येथे मात्र जलसिंग पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विकी पुजारीला मिळते विकेट. बिलाल बॅक टू द पॅव्हेलियन. कल्पेश इम्पोर्टेंट विकेट है क्योंकि 2 मैचेस में बहुत अच्छा प्रदर्शन बिलाल ने किया. पिछला मैच जब फंसा हुआ तब जाकर वो फिनिशर बने थे. इस मैच में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की. एक समस्या रहेगी युवा लाजा टीम के लिए. 1 2 3 या 4 तक बल्लेबाजी टेस्ट हुई, उसके बाद में बाकी बल्लेबाजों को मौका नहीं मिला बल्लेबाजी करने के लिए. तो अरिजीत का बहुत अच्छा कैच. बिलाल बैक टू द पवेलियन और ये विकेट देखिए, बहुत महत्वपूर्ण विकेट विकी पुजारी को मिला. जिस ओवर में आपको 16 रन बनाने हैं, शुरुआत आपकी अच्छी है, लेकिन अब फिनिश कौन अच्छा करेगा वो देखने वाली बात है. नक्कीच सुरुवात तर केली चांगली, परंतु येथून जर अजून रन गोळा केल्या या ओव्हरमध्ये तर फार महत्त्वाच्या ठरतील या सामन्यामध्ये. तर नवीन बॅटर मैदानावरती सिद्धेश. यावेळेला याला देखील चखवलंय आणि परंतु बॉल गेलाय डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रनसाठी. सिद्धेशाला सिद्धेशच्या विरुद्ध देखील खूप चांगली गोलंदाजी विकी पुजारीची आपल्याला पाहायला मिळते. कमाल करतोय विकी. सिद्धेश सिद्धेश स्ट्रायकिंग एंडवरती, दुसऱ्या बाजूला विकी पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र मोठा फटका सजवायचा तर होता, परंतु मॅजिक ओव्हरमध्ये मॅजिक करून दिले या सामन्यामध्ये. येथे विकी पुजारीने जो विश्वास कॅप्टनने दाखवला होता तो विश्वास संपूर्णपणे सार्थ करून दिलाय. पहा, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेणारा चेंडू येथे सिद्धेशला बीट करून जातोय. आता मात्र बॉल पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा खूपच बाहेर चेंडू होता. पंच इशारा करतायत व्हाईट बॉलचा. अतिरिक्त रन येथे ऍड होईल. या ओव्हरमध्ये व्हाईट बॉल तर फेकले, परंतु पहा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. रन पण पाहिले गेले तर आतापर्यंत 4 आलेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील.
16 रन बनवायचे असतील तर अजून 2 षटकार खेचलात तर 5 रन एक्स्ट्रा प्राप्त होतील, नाही खेचलात तर तुम्हाला 5 रन मायनस कराव्या लागतील. यावेळेला मात्र प्रयत्न तर केला होता परंतु तेथे विकेट येते आणि आता मात्र सिद्धेशला देखील परतावं लागेल डगआउटच्या दिशेला. अजून एक धक्का बसतोय टीम युवा 11 लांजा या संघाला. सिद्धेश बॅक टू द पॅव्हेलियन. शुभम याच्या माध्यमातून खूप चांगला झेल आणि विकी पुजारीला अजून एक विकेट मिळते. पहा मॅजिक ओव्हरमध्ये या विकी पुजारीने तब्बल 2 विकेट प्राप्त केल्यात. जेथे मात्र फलंदाज प्रयत्न करत असतात मोठे फटके सजवायचा आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला ठाऊक आहे ते चुका करणार आणि त्या चुकांवरती नक्की संधी प्राप्त करत विकी पुजारीने आपल्या टीमसाठी विकेट देखील मिळवून दिल्या. विकी पुजारी हीच खासियत आहे, खूप मोठमोठ्या स्तरांवरती क्रिकेट खेळतो आपण पाहिले आणि नक्कीच व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील या विकी पुजारीला आपण पाहिले. का मी मोठमोठ्या स्तरावरती गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो त्याचं उत्तर या देखील स्पर्धेमध्ये त्यांनी दिले. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण विचार केला गेला तर सुमित गुरव अजूनही आहे. सुमित गुरव आपण मागच्या मॅचमध्ये यांची खेळी पाहिली, यांच्याच बॅटमधून धुवाधार बॅटिंगमधून रन आले होते. तोच सुमित गुरव नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय परंतु दुसऱ्या बाजूला एका बाजूला विकेट गमावत चाललेत. युवा 11 लांजा या टीमचे फलंदाज नवीन बॅटर विजय चव्हाण स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला मॅजिक ओव्हरचा लास्ट बॉल खोदून काढायचा होता, हेलिकॉप्टर खेळायचा होता. लॉंग दी कार्पेट हा बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये संदीप मकवाना चेंडूपर्यंत पोहोचलाय. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो परंतु थ्रो गॅदर करू शकला नाही नितीन माटुंगे. 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये बॉल पोहोचला होता परंतु येथे 1 शॉटचा इशारा. प्रयत्न तर केले परंतु अपुरे पडले आणि येथे 1 रन मायनस केला जाईल. तर धावसंख्या आपण पाहिली गेली तर 4 षटकांच्या अखेरीस मॅजिक ओव्हर होती. या मॅजिक ओव्हरमध्ये 16 रन बनू शकले नाही आहेत त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमचे 5 रन मायनस केले जातील. हीच तर खासियत आहे. मागच्या देखील सामन्यामध्ये आपण पाहिलं याच मॅजिक ओव्हरमध्ये खूप काही घडलं होतं. 1 रन शिल्लक राहणार होता तिथे मात्र नक्कीच खूप जास्त रन शिल्लक राहिले आणि त्याचमुळे सामना देखील चुरशीचा पाहायला मिळाला. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 4 षटकांच्या अखेरीस. अखेरचं षटक आशिष गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सुमित. आडव्या बॅटने खेळलेला फटका चेंडू हवेमध्ये, येथे मात्र होईल का झेल? हो, पकडले कॅच आणि आता मात्र धक्का बसतोय येथे युवा 11 लांजा या संघाला. एक मोठा धक्का. सुमित गुरव बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट गमवावी लागते. टॉप एज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि येथून मात्र हा फटका फसला आणि आता तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. संदीप मकवाना समोर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये त्याच्या माध्यमातून चांगला झेल. पहा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. खूप चांगलं टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून टॉप एज लागले आणि त्यानंतर संदीप मकवाना चेंडू खाली आला आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला झेल पाहायला मिळाला. धक्का क्रमांक 4 गडी तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे 4 गडी तंबूच्या आसऱ्याला आहेत त्याचमुळे धावसंख्या देखील थोडीशी कमी पाहायला मिळते. मागच्या काही सामन्यांमध्ये जशी सर म्हणाले की विकेट गमावल्या नव्हत्या या संघाने आणि आता विकेट गमावल्या आहेत तर मिडल ऑर्डर यामधील फलंदाजांना नक्की चांगली कामगिरी करायची आहे. त्यांना ठाऊक देखील नाही की विकेट कसं काम करते. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. समोर फिल्डर तर आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स त्याच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत एकच सिंगल मिळेल. खूपच चांगली गोलंदाजी या अखेरच्या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. आशिषच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर एक सिंगल. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. या 4 चेंडूंवरती जरी 2 मोठे फटके आले मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल. तर पाहूया स्ट्रायकिंग एंडवरती विजय चव्हाण. चांगला बॉल, त्याला मात्र सन्मान दिलाय. फिल्डर आहे तेथे तैनात. अलॉंग दी कार्पेट त्याच्यापर्यंत पोहोचेल, बॉल थ्रो करेल तोपर्यंत सिंगल. थोडंसं शांत बॅटिंग कारण तितकीच चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. समोर गोलंदाज तगडा आहे त्यामुळे फलंदाजांकडून रन देखील येत नाही आहेत परंतु कष्ट करावे लागतील. तुम्हाला तेथून वाट काढावी लागेल. संकट आहेत त्या संकटातून
रस्ता शोधावा लागेल. आता पुन्हा एकदा हा ना रनआउटचा चान्स नॉन स्ट्रायकिंग एंडवरती होईल खेळाडू बाद. रनआउटच्या स्वरूपात अजून एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परततोय. थोडासा टीम अडखळताना पाहायला मिळते. युवा 11 लांजा हा संघ विकेट गमावल्यात, फार रन देखील कमी आल्यात, परंतु सेकंड इनिंगच्या खेळामध्ये गोलंदाजी चांगली केली तर या सामन्यामध्ये देखील तुम्ही टिकून राहाल. तर पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. पुन्हा एकदा शरीरापासून बाहेर गोलंदाजी केली जाते. त्यांना ठाऊक आहे जर या खेळाडूंच्या रडारमध्ये बॉल दिला तर कदाचित मोठा फटका येऊ शकतो, त्यामुळे संधीच प्राप्त करून देत नाही या समोरच्या खेळाडूंना. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असताना यावेळेला बॉलला तर उडवलंय. फिल्डर आहे तैनात, पकडेल का कॅच? नाही, हा बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय सीमा पार. हा दमदार षटकार, 6 रन. याच फटक्याची आवश्यकता आहे. तो फटका तर जरूर आलाय, उशिराने का होईना परंतु आलाय, आणि अशाच फटक्यांची आवश्यकता आहे या टीमला. एक बॉल अजूनही शिल्लक असेल, या बॉलवरती जरी मोठा फटका आला मॅच मध्ये बनून राहाल. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओव्हर द विकेट नाही, चकवलं गेलंय फलंदाजाला. अगदी बॅट फिरली, त्यानंतर बॉलने हाय हॅलो केलं आणि मग विकेट किपरकडे गेला. इतका वेळ होता. स्लो ओव्हर 1, फसवा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. षटक संपुष्टात येते. 5वं. 5 षटकांच्या अखेरीस पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर खूप काही घडलं या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये. युवा 11 लांजा संघ जो की संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी करत होता, थोड्याशा कमी धावसंख्येवरती पाहायला मिळतोय, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजीत देखील तितकी ताकद आहे युवा 11 लांजा संघासमोर. तर पाहूया ती क्षमता, ती ताकद दाखवावी लागेल. फलंदाजीसाठी आपण पाहिलं गेलं तर सेकंड इनिंगच्या खेळामध्ये नक्कीच नितीन माटुंगे असा मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, जो की या मागच्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी करत होता. तो नितीन माटुंगे आता सेकंड इनिंगच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर मॅच समरी पहिल्या इनिंगची आपल्या समोर पाहायला मिळते. सुमित गुरव याच्या बॅटमधून रन आले 13. 6 चेंडू त्याने फेस केले. इम्रान याच्या बॅटमधून रन आले नाही, तो गोल्डन डकचा शिकार ठरला. बिलाल हा चांगला खेळत होता, त्याला मात्र विकी पुजारीने बाद करण्यात आलं. तर 23 रन त्याने बनवल्या. दुसऱ्या बाजूला सिद्धेशने 1 रन आपल्या टीमसाठी, 3 चेंडू मात्र खर्च केले 1 रन बनवण्यासाठी. विजय चव्हाण नॉट आउट 8 रनवरती. ओमकार 1 रन आणि त्यानंतर निवृत्ती नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 47 रन तर बनवल्यात. येथून 48 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. चिंटू शेठ पावसकर सर येथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील येथे सत्कार केला जाईल. फुलपुष्प आणि एक मोमेंटो ट्रॉफी देऊन, शाल देऊन त्यांचा देखील सत्कार केला जाईल. आपलं देखील खूप खूप स्वागत आहे सर. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024. बॉलिंग आपण पाहिली गेली तर आशिष यांच्या गोलंदाजीमध्ये 2 ओव्हर त्यांनी फेकल्या, 21 रन खर्च झाल्या. जावेदच्या एका ओव्हरमध्ये 21 रन खर्च झाल्या होत्या. जलसिंग पाटील खूप चांगलं षटक, 5 रनचं षटक, आणि विकी पुजारीने तर कमाल केली, 5 रनचं षटक, 2 विकेट त्याने मिळवल्या. असे 47 रन पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि येथे मात्र नक्कीच 48 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. तर येथे मान्यवरांचा सत्कार केला जातोय मुख्य व्यासपीठासमोर. मान्यवर, आपली उपस्थिती फार मोलाची आहे. ही स्पर्धा एका मोठ्या उंचीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या देखील सहकार्याने होतं आणि आपली उपस्थिती फार मोलाची आहे या स्पर्धेमध्ये. तर सेकंड इनिंगचा खेळ, या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये वळूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये ते चेंज होईल आणि आपल्या चिपळूणचा बुलंद आवाज येथे आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचं व्यासपीठ आपण या ठिकाणी पाहू शकता. अगदी भव्य दिव्य झालेलं आहे, वजनदार झालेलं आहे. या ठिकाणी मान्यवरांची मांदेळी दीपक दत्ता पवार यांच्या समेत अत्यंत सुंदर असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. बी किंग चॅम्पियन ट्रॉफी 2024
powered by Deepak Pawar, organized by SmartNet शाबाज चिपळूणकर, ट्रिपल एस सोनम चव्हाण, गणेश कोचरेकर. अत्यंत दिमागदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. tenniscricket.in आपण स्पर्धेचा आनंद घेत आहे. 19,15,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेले यूट्यूब चॅनल आणि यावेळेला आपण पाहू शकता या tenniscricket.inच्या माध्यमातून आता समालोचन कक्ष तुमच्यासमोर निश्चितच आहे, जिथे आमचे स्कोरर आहेत, ऑनलाईन स्कोरर आहेत आणि सर्व टीम. त्याचबरोबर समोर काही मान्यवर आणि त्या पलीकडे आपण बघितलं तर इथे आणखीन मागच्या बाजूला बरोबर व्यासपीठाच्या मागच्या बाजूला देखील असंख्य खेळाडू आणि त्याचबरोबर मान्यवर देखील उपस्थित आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी एक सुंदर अशी बाईक दिली जाईल, ज्युपिटर. आपण आपल्या समालोचन कक्षासमोर पाहतोय. आयकॉन ऑफ द टुर्नामेंटसाठी एक अत्यंत सुंदर अशी सायकल आणि 2 प्रोफेशनल खेळाडू मैदानावरती, नितीन माटुंगे, संदीप मकवाना. आघाडीची जोड़ी मैदानावरती संदीप मकवाना ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है और इससे पहले जो पारी रेन की धुआंधार बल्लेबाजी की, जिस तरह से स्क्वायर कट, कवर ड्राइव, बहुत सारे स्ट्रोक खेलते, तो वो पारी देखे कमाल की बल्लेबाजी. एक तरफ फुल टॉस गेंद पर प्रहार किया और खराब गेंद पर सही नजर देते हुए बड़े स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज संदीप मकवाना को आपने देखा था ऑन द राइट, जैसे कि ऑफ टर्म के बाहर गेंद थी, पॉइंट कवर के बीच से बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव था. ऑफ टर्म के बाहर टप्पा खाने बाहर की तरफ गेंद जा रही थी, गेंद को ऑन साइड पर खेल दिया था और अच्छा स्ट्रोक था. उसके बाद में जो स्लॉट में गेंद थी बिल्कुल प्लॉट के बाहर भेजते हुए संदीप मकवाना और छोटी गेंद हुक किया था खूबसूरती के साथ. दमदार बल्लेबाजी संदीप मकवाना द्वारा पुल किया था ऑन साइड पर, तो अपर कट, स्क्वायर कट, कवर ड्राइव, पुल शॉट, हुक शॉट इनके बल्ले से आए थे. राउंड विकेट गेंदबाजी की, तब जाकर सीधे बल्ले से तारामंडल में गेंद को खेल दिया था और दर्शक दीर्घा में गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई. शानदार बल्लेबाजी संदीप मकवाना की रही है और सीधे बल्ले से भी खेलना पसंद करते हैं. मैदान के चारों ओर ऑन साइड पर, आउट साइड पर संदीप मकवाना फिलहाल इस वक्त स्ट्राइक रेंज पर. ओ ये एक बार फिर लग रहा है कि एक्शन रिप्ले ही चल रहा है भाई, एक्शन रिप्ले नहीं चल रहा है अभी. ये पहली गेंद है, पहली गेंद पर स्वैग से स्वागत हुआ. संदीप मकवाना बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, क्या माइंडसेट है. नितिन माटुंगे, संदीप मकवाना बहुत ही डेंजरस बल्लेबाज है. देखिए जब संदीप मकवाना एक शानदार पारी इनकी रही, उसके बाद में दोबारा आपने देखा था नितिन माटुंगे ने अपना जलवा दिखाया था और सबसे लंबा बड़ा स्ट्रोक, लंबा चक्का जड़ने का कारनामा किया था नितिन माटुंगे ने. सुमित गुरव जो बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है, जिनके पास काबिलियत है, शानदार खेल इनका भी रहा है और अब गेंदबाजी कर रहे हैं. पहली गेंद पर चक्का, दूसरी गेंद पर वाइट बॉल. YCC पावर्स कोल्हापुर बनाम इबालांजा 11, स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के. मकपुर जाके गेंद को आंसर पर खेलना तो चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर या खतरा हो सकता था. कवर करने के लिए खिलाड़ी है, डायरेक्ट हिट करने की कोशिश की गई. नितिन माटुंगे रन लेना चाह रहे थे. YCC पावर्स एक बहुत ही बेहतरीन टीम है और रिहान नाकवा यूनाइटेड कंस्ट्रक्शन टीम के ओनर सुमित गुरव की बात करें तो ऑलराउंडर खिलाड़ी है, बहुत बढ़िया गेंदबाजी के साथ अच्छी बल्लेबाजी की है. संदीप मकवाना ऑन स्ट्राइक. ओहो कमाल का स्ट्रोक है, शानदार स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच गेंद को लॉन्ग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है. डूबते सूरज को उगते हुए सूरज का सलाम है. संदीप अपने टीम के लिए उम्मीदों के दीप जलाने का काम कर रहे हैं. संदीप मकवाना भाई ऐसे ही चलते रहना, जिन्होंने कहा था अब तेरे बस का नहीं है उनको कुछ करके दिखाना. संदीप मकवाना 13 पर रन, ओवर फिलहाल पहला प्रगति पर है. रिक्वायरमेंट 7.78. संदीप मकवाना का स्ट्रोक देखिए, लहू के आग को अब जलना है मुझे, पूरी दुनिया को कुछ करके दिखाना है मुझे. तो इनके पास वो काबिलियत है, निरंतरता है. डिंगडॉल जैसे टीम के साथ आप ऑलरेडी जुड़ चुके हैं, यहाँ से आपने खेल के बहुत अच्छा प्रदर्शन किया. नितिन माटुंगे ने वहाँ एक बार फिर बहुत अच्छा प्रदर्शन किया है, तो सामने सुमित गुरव के ऊपर दबाव रहेगा. सुमित गुरव यह भी बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. वाइट बॉल का इशारा अंपायर कर रहे हैं. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता है 14 रन बगैर किसी नुकसान के. सुमित गुरव की गेंदबाजी आप देख रहे हैं. इस ओवर में पहली गेंद पर छक्का, उसके बाद में वाइट बॉल, बिंदी गेंद सिक्सर और वाइट बॉल. गति परिवर्तन, ये सोच अच्छी है, बहुत बढ़िया, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं है. कंट्रोल दिशा पर होना भी बहुत जरूरी. संतोष नानेकर इसी बीच
और मोहसिन काजी इनकी तरफ से लगातार तीन चौकों के लिए और एक और लगाएंगे तो बिल्कुल 500 का इनाम है। संदीप मकवाना ने सुन लिया था, 3 छक्के आए और ये पैसा वसूल छक्का था। संतोष नानेकर मंच पर पहुंच चुके, इनका भी स्वागत हुआ। क्या कमाल का स्ट्रोक था, गजब का स्ट्रोक था। और बल्ले के बीचों बीच पहले ओवर की कहानी, स्कोर 21 रन बगैर किसी नुकसान के और सुंदर बल्लेबाजी। अभी तक ये ओवर समाप्त नहीं हुआ है। इस वक्त अगर देखें तो संदीप मकवाना जिनके ऊपर कैमरा है, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत शानदार बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। स्ट्राइकर इन पर संदीप मकवाना, स्कोर 21 पर रन। संदीप मकवाना ने अभी तक 3 छक्के जड़े तो 500 का इनाम इनको मिला। सुमित गौरव हेलीकॉप्टर उड़ गया, दर्शक दीर्घा में लैंड हुआ, लॉग ऑन बॉडी लाइन के बाहर। संदीप मकवाना रुकने वाले नहीं हैं, बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। संदीप मकवाना पहुंच चुके हैं 4 छक्कों की मदद से 24 पर और इस ओवर में मेला लूटा। देखिए किस तरह से ब्रॉकल में गेंद थी, गेंद में खराबी नहीं थी लेकिन माइंडसेट बहुत अच्छा है, शॉट सिलेक्शन बहुत अच्छा है। हेलीकॉप्टर बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाद 6 रनों के लिए। दोनों स्टाइल बल्लेबाजी कर रहे हैं। दूसरे एंगल से देखे पैरों पर गेंद थी, तैयार थे, मिडल लेग स्टंप पर गेंद थी और सुमित गौरव हक्का बक्का रहे। विकेट कीपर क्या करे तो क्या करे, जिस अंदाज से बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज संदीप मकवाना। पटकी में गेंद, ये सोच अच्छी है, बहुत बढ़िया। ये भी सुमित गौरव की बात करें तो ये भी लड़ने वाले खिलाड़ी है। पहले ओवर का खेल और पहले ओवर की अगर कहानी देखें तो स्कोर है 27 बगैर किसी नुकसान के। बल्लेबाजों ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा और बल्लेबाज संदीप मकवाना ने तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी की है, तोड़ फोड़ दे दनादन बल्लेबाजी की है। आफ्टर 101 स्कोर 27 पर रन, 5.25 के अवसर से आपको रन बनाने हैं। रिक्वायर्ड रेट जो 7 के ऊपर था वो नीचे आ गया। बहुत ही बेहतरीन प्रदर्शन इस वक्त वायसीसी पावस कोल्हापुर के बल्लेबाज संदीप मकवाना द्वारा 10x10च्या खोलीमध्ये राहणारा मित्र, अर्थात वेळप्रसंगी त्याचं स्वप्न साकार करण्याकरता त्याच्याकडे कॅमेरा पण नव्हता। मग अशा वेळेला त्याच्या आईनं या मित्राला मदत केली, गावातल्या फंडाकडे जाऊन फंडामधून ती रक्कम 20,000 रुपयाची आणली, कॅमेरा घेतला, तो मित्र धावत राहिला, पळत राहिला, टीका झाली, कौतुक झालं, सगळं झालं। आणि मग अशा वेळेला 2013 नंतर टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं क्रांती झाली आणि संतोष नानेकर नावानं एक अमूलाग्र बदल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून करण्यामध्ये यशस्वी झाले। आज ते विनंती मान घेऊन आलेले आहेत। 3 स्पर्धा आतापर्यंत त्या माध्यमातून कव्हर झाल्या आहेत। मला वाटतं हा इथे आम्ही एअरफोन घातला आहे, तो इंटरनॅशनल टुर्नामेंट जिथे असतात तिथे असतात। आज आमचा मित्र कल्पेश किती भाग्यवान असेल, म्हणजे हे घालायला आम्हाला 25 वर्ष गेली, हे लावायला इथे कानाला। आज या मित्राला इतक्या लवकर, दीपक दादा तुमचे मनापासून धन्यवाद। आज रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीने फक्त काही खेळाडूंना प्रसिद्धी दिली नाही, तर आमच्यासारखी माणसं जे आहेत ते आज इथे काम करत आहेत, जे आता इथे रत्नागिरीत काम करत होती ते आज 12 राज्यात काम करत आहेत। त्याचं काम आहे, त्याचं कारण आहे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी। रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल, संतोष नानेकर असतील, यामध्ये चेंडू हवेत आहे, नितीन माटुंगे थोडा फसला आहे, चांगला फटका तर नाही आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येते, ओ हो नितीन माटुंगेला नशिबाची साथ मिळते। रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आणि संतोष नानेकर यांचे एक फार मोठे वेगळे संबंध आहेत आणि क्रिकेटच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून ही चॅम्पियन ट्रॉफी मोठी झाली, त्याबरोबर जोडली गेलेली माणसंही मोठी झाली, खेळाडू मोठे झाले, स्कोरर मोठे झाले। आज ते चांगल्या ठिकाणी योग्य ठिकाणी काम करत आहेत। त्यामागे दीपकदादा पवार, संतोष नानेकर या जोडीचं फार मोठं योगदान आहे। उदय सामंत साहेबांचं तेवढंच या ठिकाणी मार्गदर्शन त्या वेळेला त्यांना लाभतं। आणि आज इथे आपण गोलंदाजीचा विचार करत समीर गोलंदाजी करतोय, हे समीरचे षटक खूप चांगलं आहे, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केले। 28 धावा धावफलकावरती, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज। फुल टॉस, खराब चेंडूवरती खरपूस समाचार, चेंडूदारी सीमार शप्पार आणि संदीप मकवानाच्या बॅटमधनं आतापर्यंतच्या संपूर्ण स्पर्धेतला सर्वात मोठा षटकार। नितीन माटुंगेच्या नावावर हे रेकॉर्ड होतं, त्याने लॉंग ऑनमध्ये मोठा षटकार ठोठावला होता। स्पर्धा मैदानावरती या 2 बॅटरमध्येच लागले, नितीनने मोठा मारायचा की संदीपनं, आता संदीपने त्याच्यापेक्षा मोठा मारलाय।
आता नितीन तुला हे रेकॉर्ड मोडायचं आहे, परंतु गोलंदाजाला विकेट पाहिजे, गोलंदाजाला विकेट पाहिजे, काही करायचं आहे पण विकेट घ्यायची आहे, त्यासाठी ते प्रयत्न करतील. आणि हे द्वंद्व आहे, अप्रतिम फटका. त्याला माहिती आहे झेप मोठी घ्यायची कारण ध्येय देखील मोठं आहे. जेव्हा ध्येय मोठं असेल तेव्हा एक उत्तुंग भरारी घ्यायची आहे. ती भरारी उत्तुंग भरारी या ठिकाणी घेत असताना संदीप मकवाना 30 वरती पोहोचलाय, डॉमिनेट केले आतापर्यंत. पुढे सतत खेळायचा प्रयत्न, एक चांगला चेंडू. समीर देखील काही कच्च्या गुरूचा चेला नाही, तो देखील या ठिकाणी कसलेला गोलंदाज आहे. आतापर्यंत या षटकात 3 चेंडूमध्ये 7 धाबा आल्या आहेत. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचा उल्लेख सातत्यानं होतोय. 1 वर्ष टुर्नामेंट झाली नाही, मग ती का झाली नाही, ती का होत नाही, अनेक प्रश्न आहेत. म्हणजे सगळ्यांना आतुरता आहे, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी खेळायची आहे, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी बघायची आहे. आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी हे आपल्याला सर्वांना पडलेले गोड स्वप्न आहे. चातक पक्षाप्रमाणे या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीची आपण वाट बघत असतो, प्रतीक्षा करत असतो. मला वाटतं FB वरती ही स्पर्धा पहिल्यांदा लाईव्ह झाली, त्यानंतर संतोष नाणेकर आणि टीम जॉईन झाली. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं मग एक वेगळं वळण मिळालं. 35 धाबा धापलकावरती आहेत. समीर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. समीरचे षटक ज्या पद्धतीनं 5 चेंडूत त्यानं 9 धाबा दिल्या आहेत, धापलका धाबा 36 आहेत. 3.79च्या सरासरीनं हे टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि आता जिंकण्याकरता 12 धाबांची आवश्यकता. अकुट पद्धत चेंडू आहे. नितीन माटुंगेच्या चेहऱ्यावरती हास्य फुललं आहे आणि त्याचं कारण आहे त्याने खेळलेला फटका. संदीप मकवाला वाटतं की मी हा मॅच फिनिश करायचा आहे, त्यासाठी मी स्ट्रायकर एंडला असायला पाहिजे. परंतु दिवसभरामध्ये युवा लांजा 11 संघानं देखील प्रभावित केलं, खूप चांगली कामगिरी केली, खूप प्रभावित केलं या सर्व खेळाडूंनी. आज मोठ्या संघासमोर तुम्ही खेळता, व्यावसायिक खेळाडू त्या संघामध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर खेळत असताना तुमचा कस लागणार यात का शंका नाही आहे. श्री साई स्पोर्ट सोनम चव्हाण यांचा नंबर आपण या ठिकाणी पाहू शकता. धापलकर धाबा 37 आणि जिंकण्याकरता अजूनही 11 धाबांची आवश्यकता. कुटपदा चेंडू बॅकपुढे जाऊन सुरेख खेळ, सुंदर फटका यावेळेला नितीन माटुंगे. 9 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. जितनी के लिए 9 रनों की जरूरत. अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज समीर तैयार है. टिप्पा खाने के बाद उछालता अमन फिलहाल गेंदबाजी कर रहे. समीर का ओवर समाप्त हुआ और रन तो बहुत आसानी से आ रहे हैं, कोई दिक्कतें नहीं है. परेशानी युवा लांजा 11 टीम के लिए, क्योंकि प्रारंभिक बल्लेबाज संदीप मकवाना, नितिन माटुंगे बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. अमन मुजावर गेंदबाजी करने के तैयार. पॉइंट कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है. इस ओवर की अगली गेंद, गेंद बाउंड्री के बाद 4 रन. नितिन माटुंगे अजीबोगरीब शॉट खेल रहे आज. संदीप मकवाना मक्खन बल्लेबाजी कर रहे, तो नितिन माटुंगे अजीबोगरीब शॉट खेलते हुए मुस्कुराहट उनके चेहरे पर. ये देखिए क्या हुआ था मैदान के अंदर. एक हाथ से शॉट खेला गया और बहुत तेजी के साथ गेंद ट्रैवल हुई बाउंड्री लाइन की तरफ. इस बार कनेक्शन संपर्क बहुत अच्छा, बल्ले के बीचों बीच गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी. YCC पावर्स कोल्हापुर के टीम ने शानदार प्रदर्शन किया, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया है. और ये जो आखिरी मुकाबला था, इस आखिरी मुकाबले में YCC पावर्स कोल्हापुर ने जीत अर्जित की है. तो रेहान नाकवा यूनाइटेड कंस्ट्रक्शन बिल्कुल बहुत खुश, मुस्कुराहट उनके चेहरे पर भी आएगी और कैप्टन कप्तान बिल्कुल सीना तान खड़े रहेंगे. नितिन माटुंगे, संदीप मकवाना आज मेला लूटा. प्रारंभिक बल्लेबाजों ने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया. तो पूरे प्रतियोगिता की बात करें तो YCC पावर्स आप आए, सबके ऊपर छाएं. बहुत ही लाजवाब बल्लेबाजी संदीप मकवाना द्वारा. ये
और आज जो बल्लेबाजी दे दरादन में संदीप मकवाना ने 31 रन बनाए, बहुत ही बेहतरीन स्टार्ट किया था। आगे गेंद फ्लाइटेड गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया और बल्ले के बीचों बीच खेलते बल्लेबाज, ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल हाईलाइट है ये। और लेग ब्रेक गेंद आगे ज़्यादा थी, सुमित ने ज़्यादा आगे डाला था तो उसके ऊपर प्रहार करते हुए डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था। उसके बाद में ये हेलीकॉप्टर आज के दिन का सबसे बेहतर स्ट्रोक था, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ, धोनी के अंदाज में इस गेंद को खेल दिया था संदीप मकवाना ने। ऑन साइड पर बड़े स्ट्रोक, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, कवर क्षेत्र में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, नितिन माटुंगे ने लाजवाब बल्लेबाजी की है और कुछ अजीब गरीब शॉट, ये एक हाथ से शॉट खेला गया था और गेंद मिड विकेट क्षेत्र की तरफ जानी चाहिए। और उसके बाद में फिनिशिंग टच था नितिन माटुंगे का। तो दोनों बल्लेबाजों ने आज पूरे दिन में बहुत अच्छा प्रदर्शन किया, नितिन माटुंगे और संदीप मकवाना। इस मैच में मैन ऑफ द मैच का जो किताब है वो दिया जाएगा। YCC पावर्स कोल्हापुर 1/10 विकेट, फिलहाल 23, सुमित गौरव 13, विजय चौहान 8, संदीप मकवाना 31, 10 गेंदों में नितिन माटुंगे 11 6 गेंदों का सामना किया। विकी पुजारी 1 ओवर 5 रन और 2 सफलता, बहुत ही नबीतुली गेंदबाजी की है। आशीष 2 ओवर 21 रन और 2 विकेट, 10 सिंह 1 ओवर 5 रन, जावेद 1 ओवर